छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानं प्रसार माध्यमांशी बोलताना राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी सांगितले की दोन समाजात तेढ निर्माण होण्याचं काम करण्यात आलेलं आहे. तर आणि राहुरी तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत दुःखद घटना आज या ठिकाणी घडलेली आहे. दोन्ही धर्माचे नागरिक या ठिकाणी बुवासिंबाबा मंदिरामध्ये दर्शनासाठी जात होते. बऱ्याच पिढ्यांचा तो रिवाज त्या ठिकाणी होता. परंतु आज दुपारी एका विघ्न संतोषी माणसानं त्या ठिकाणी तालमेमध्ये असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काळी शाई त्या ठिकाणी काळा रंग लावला आणि छत्रपतींचा मुकुट त्या ठिकाणी मोडला. ही घटना लक्षात आल्यानंतर राहुरी शहरातील नव्हे तर राहुरी तालुक्यातील तरुण वर्ग त्या ठिकाणी जमा झाला आणि त्यानंतर त्या आरोपीला पकडावं म्हणून जवळजवळ 2 तास नगर मनमाड रोडवर त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं, रस्ता रोको केला. आपल्या मागण्या त्या ठिकाणी पोलिसांच्या मांडल्या. या ठिकाणी मूळ मागणी अशी होती की 2 दिवसामध्ये आरोपीला या ठिकाणी पकडावं आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा त्या ठिकाणी अशी कलम त्या ठिकाणी लावावी अशी मूळ मागणी त्या ठिकाणी. जर समजा 2 दिवसात त्या ठिकाणी आरोपी पकडला गेला नाही तर मग बाकीचा दुसरा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतील अशा प्रकारची सगळ्या कार्यकर्त्यांची भावना होती. अत्यंत दुःखद घटना आहे. राहुरी शहरामध्ये अशी घटना घडली नाही, परंतु त्या घडल्यानंतर हिंदू लोकांच्या त्या ठिकाणी भावना जास्त झाल्या आणि त्या भावना सत्याग्रहाच्या रूपाने त्या ठिकाणी बुवासिंबाबा हे खरं तर सर्वधर्मीयांचं श्रद्धास्थान आहे आणि कुठेतरी दावा केला आमची आहे आणि त्यातनं तो वाद चालू आहे तिथे बराच दिवसाचा वाद चालू आहे. राहुरीचा आठवडे बाजार आहे ते पण ते काही आव्हान वगैरे करण्यात आलं. आता सगळ्या मुलांनी या ठिकाणी ठरवलंय की तो 2 दिवस बंद ठेवायचा आहे. या वादामागे किंवा हे सगळं होण्यामागे काय पार्श्वभूमी असावी असं तुम्हाला वाटतं? आता तो त्याचं काय त्या गोष्ट करणाऱ्या व्यक्तीचं आपण काय सांगू शकतो. फक्त 2 समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी असंच त्या ठिकाणी काम त्यांनी केलेलं आहे. विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर, राहुरी.